ओम नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार मैत्रिणींनो, बघा, अधिक महिन्यात दीपदान अजूनही केले नसेल तर सोमवती अमावस्येच्या दिवशी 33 पिठाचे दिवे बनवून दीपदान करा. कारण अमावस्येला दीपदान करणे विशेष मानले जाते. एवढेच नाही तर घरातील 5 ठिकाणी असे दिवे लावल्याने 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन अनेक पाप नष्ट होतात असे आपल्या शिवपुराणामध्ये म्हटले आहे. पण मैत्रिणींनो, ही 33 दिवे कोणत्या पिठापासून बनवावे, ते 5 विशेष ठिकाणे कोणती आहेत, तिथे हे 5 दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि या सोमवती अमावस्येच्या दिवशी दीपदान करताना कोणत्या चुका टाळाव्या, ही संपूर्ण माहिती आज या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग बघूयात. मैत्रिणींनो, अधिक महिन्याचे महत्त्व तुम्हाला सांगायलाच नको. भगवान श्रीहरी विष्णूंना असणारा हा महिना अत्यंत प्रिय आहे. अधिक मासाला पुरुषोत्तम मास अत्यंत पवित्र मानले जाते. या काळात केलेल्या भक्तीचे आणि दानाचे फळ इतर महिन्याच्या तुलनेत कैकपटीने जास्त मिळते. त्यातही दीपदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले गेले आहे. त्यातल्या त्यात या अधिक मासातील सोमवती अमावस्या दिवशी दीपदानाला विशेष महत्त्व आहे. अधिक मासात 33 कोटी देवतांचे वास्तव्य पृथ्वीवर असते असे मानले जाते. म्हणून या महिन्यात 33 या संख्येला विशेष महत्त्व आहे. बघा, शुद्ध आणि वैद्य एकादशी, पौर्णिमा हे तर दिवस होऊन गेले. राहिलेले आहेत तर अमावस्या, महिन्याचा शेवटचा दिवस, व्यातिपात आणि वेदभरती योग असणारा दिवस. वेळ शक्यतो सायंकाळी प्रदोष काळात दीपदान करावे. दिवे कुठे लावावेत याबद्दल शास्त्रात काही मुख्य ठिकाणी सांगितले. देवघर, आपल्या कुलदेवतासमोर किंवा विष्णू लक्ष्मी समोर, तुळशीजवळ, अंगणात असलेल्या तुळशीपाशी किंवा दिवा लावणे अत्यंत शुभ असते. नदी काठी वाहत्या पाण्यात दीपदान केल्याने पितृदोष निवारण होते. मंदिर, शिवमंदिर, विष्णू मंदिर किंवा कोणत्याही सार्वजनिक मंदिरात दीपदान करावे. पिंपळाच्या झाडाखाली, तिथे दीपदान केल्याने सर्व देवतांचा आशीर्वाद मिळतो. बघा, 15 जून रोजी आलेली आहे सोमवती अमावस्या. जेव्हा अमावस्या तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात. या सोमवती अमावस्येच्या दिवशी अधिक महिन्याची समाप्ती होणार आहे. ही अमावस्या अधिक महिन्यामध्ये सोमवारी येते, म्हणून तिला विशेष महत्त्व दिले जाते आणि सोमवती अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या तिथी मानली जाते. मैत्रिणींनो, ज्याप्रमाणे अधिक महिना हा दर 3 वर्षांनी येतो, तेव्हा या अधिक महिन्यात येणारी अमावस्यासुद्धा ही दर 3 वर्षांनी तिथी या सोमवती अमावस्येला येते. या सोमवती अमावस्येचा प्रारंभ 14 जूनला दुपारी 12:20 चालू होणार आहे आणि समाप्ती 15 जूनला सकाळी 8:24 होणार आहे. अधिक महिन्यातील अमावस्या ही 15 जून रोजी साजरी केली जाणार आहे. आपल्या हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हा दिवस अत्यंत खास असणार आहे. कारण यंदा या अमावस्येला 3 वर्षांनी असा दुर्मिळ योगायोग असा घडतो. धार्मिक मान्यतेनुसार हा विशेष दिवस अंदाजे दर 3 वर्षांनी येतो. अधिक मास भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित मानला जातो. तर अमावस्या तिथीला पूर्वजांच्या शांतीसाठी, त्यांना सद्गती मिळण्यासाठी, दानधर्म करण्यासाठी मानला जातो. ही अमावस्या सांगितल्याप्रमाणे सोमवारी येत असल्यामुळे तिला सोमवती अमावस्या म्हणून ओळखले जाते आणि यंदा अधिक महिन्यामध्ये ही सोमवती अमावस्या येत असल्यामुळे तिचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिव, देवी पार्वती, भगवान श्रीहरी विष्णू आणि पूर्वजांची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे. आणि भगवान शिव व देवी पार्वती हे प्रदोष काळामध्ये पृथ्वी तलावरती सूक्ष्म स्वरूपात जागृत असतात. म्हणून सोमवती अमावस्येला विशेष शिव पार्वतीची पूजा करतात. तसेच या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदावी म्हणून उपवास करतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते आणि त्याला प्रदक्षिणासुद्धा घातल्या जातात. या सोमवती अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने आणि दान केल्याने अनेक पापाचे क्षालन होते. आध्यात्मिक पुराणानुसार धार्मिक दृष्टीने अधिक महिन्यातील समाप्ती आणि सोमवती अमावस्याला दीपदान करण्याला खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. म्हणून या अधिक मासातील सोमवती अमावस्येला तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल, पण या ठिकाणी लावा असा एक दिवा. हा दिवा लावल्याने संपूर्ण अधिक महिन्याचे फळ प्राप्त होईल. 33 कोटी देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल. अमावस्येच्या दिवशी असा दिवा लावल्याने आपल्या आयुष्यातील अंधार दूर होतो. आपल्या जीवनातील सर्व अडचणी, संकटे दूर होतात. तर हा दिवा तुम्ही सकाळी लावणार असाल तर 9:30च्या आत तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. जर तुम्हाला सकाळी वेळ नसेल तर संध्याकाळी 6 नंतर 9:30च्या आत असा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर लावायचा आहे.
अमावस्या दिवशी पिठाच्या दिव्याला दान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एवढेच नाही तर हे दीपदान आपल्या घरातच 5 ठिकाणी केल्याने अनेक जन्माची पापे नष्ट होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन अखंड लक्ष्मी घरात निवास करते. एवढेच नाही तर आपल्याला 33 कोटी देवी देवता आपल्याकडे आहेत. सगळ्यात आधी समजून घेऊया ही 33 दिवे अमावस्याला का लावले. तर आपल्या सनातन धर्मात हिंदू धर्मशास्त्रामध्ये असे म्हटले आहे की 33 कोटी देवतांचे पूजन अधिक मासाचे स्वामी भगवान श्रीहरी विष्णू आहेत. सोमवती अमावस्या दिवशी असे दीपदान केल्याने अंधकार दूर केला जातो. प्रकाश सदैव घरामध्ये राहतो. अंधकार दूर करणे दिवा हा ज्ञानाचा आणि तेजाचा प्रतीक आहे. दीपदानामुळे आयुष्यातील दुःख आणि अज्ञान दूर होऊन सुख समृद्धी येते. पुण्यप्राप्ती शास्त्रात म्हटले आहे की अधिक मास जो मनुष्य दीपदान करतो त्याला मृत्यूनंतर यमलोकाची यातना सोसावी लागत नाही. 33 या अंकाला अत्यंत पवित्र स्थान दिले गेले आहे, कारण 33 दिवे म्हणजे 33 कोटी देवी देवतांचे प्रतीक मानलं जातं. आणि हे 33 दिवे म्हणजे ज्ञानाचा, प्रकाशाचा आणि देवीच्या सात्विक लहरीचा, सकारात्मकतेचा प्रकाशच मानला जातो. बघा, हा उपाय करण्यासाठी प्रथम ब्रह्ममुहूर्तावरती उठून अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून अंघोळ करून घ्यायचे आहे. तुम्ही हा उपाय सकाळी करणार असाल तर स्वच्छ हातपाय धुवून त्यानंतर आपल्या देवांची हळदीची आणि केशराची पेस्ट बनवून सर्व देवी देवतांना अभिषेक घालून घ्यायचा आहे. त्यानंतर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. दिवा साक्षात देवापर्यंत पोचवण्याचं प्रतिनिधित्व करतो. यानंतर हा उपाय करावा. पण मैत्रिणींनो बघा, 14 आणि 15 तारखेला 2 अमावस्या आलेल्या आहेत. तर 14 तारखेला आपल्याला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे आणि 15 तारखेला आपल्याला हा उपाय सकाळी करायचा आहे. तर बघा, लक्षात ठेवा की 14 तारखेला अमावस्या ही दुपारपासून चालू होणार आहे आणि 15 तारखेला अमावस्या ही दुपारच्या अगोदर संपणार आहे. त्यामुळे तुम्हाला 14 तारखेला हा उपाय संध्याकाळी करायचा वेळ असेल तर संध्याकाळी करा, आणि जर तुम्हाला 14 तारखेला वेळ नसेल तर 15 तारखेला हा उपाय तुम्हाला सकाळी 9च्या आत करायचा आहे. तर हा तेवढा नियम तुम्ही आवर्जून पाळा. आता हे 33 पिठाचे देवी कसे तयार करायचे आहे. त्या पिठामध्ये थोडासा गूळ किंवा तेलाऐवजी तुम्ही तूप टाकलं तर अतिउत्तम. त्यामध्ये चिमूटभर हळद आणि 5 किंवा 7 काळी मिरी एकदम बारीक करून पूड करून त्यामध्ये मिसळून चिमूटभर काळे तेल टाकून व्यवस्थित मळून घ्यायचे आहे. त्यानंतर मळलेल्या कणकेपासून अगदी छोटे छोटे हे 33 दिवे तुम्हाला तयार करून घ्यायचे आहेत. बघा मैत्रिणी, ते दिवे बनवत असताना तुम्हाला मनामध्ये सकारात्मकता किंवा ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही शांत आवाजात मोबाईलवरती कालभैरव अष्टक, लक्ष्मी मंत्र लावू शकता. त्यानंतर प्रत्येक दिव्यामध्ये दुहेरी कापसाची उभी वात, लांब वाट लावायची आहे आणि त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप किंवा तिळाचे तेल घालायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी दिवे प्रज्वलित करायचे आहेत. बघा मैत्रिणी, यामध्ये आपण काळी मिरी ही पूड करून टाकली आहे. तर काळी मिरी हे भगवान शिवशंकरांना प्रिय आहे. तर काळे तीळ हे अमावस्या दिवशी आवर्जून भातावरती किंवा दिव्यामध्ये कुठे हे अर्पण केले जाते. यामुळे पितरांना सद्गती मिळते. त्यामुळे देवी देवतांचाही आशीर्वाद प्राप्त होईल आणि पितरांनाही सद्गती प्राप्त होईल. म्हणून तुम्हाला तूप, काळी मिरी आणि काळे तीळ हे टाकून आपल्याला तो दिवा तयार करायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिव्याचे पूजन आणि संकल्प करायचा आहे. तर त्या उपायाचं फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. हे दिवे घेतले आणि प्रज्वलित केले असं चालणार नाही, तर त्याची विधिवत पूजासुद्धा करणं आवश्यक असतं. यासाठी काय करायचं आहे, एका मोठ्या ताटामध्ये खाली केळीचे पान ठेवून व्यवस्थित मांडून घ्यायचे आहे. त्यानंतर प्रत्येक दिव्याला व्यवस्थित हळदी, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायचे आहेत. आणि हे सगळं काही करत असताना देवांचे नामस्मरणसुद्धा करायचं आहे. आता दिवे प्रज्वलित केल्यानंतर डोळे बंद करून आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, प्रगतीसाठी आणि घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य नांदण्यासाठी, पितरांच्या मुक्तीसाठी आज मी हे 33 दिवे प्रज्वलित करत आहे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. म्हणजे संकल्प करावा की दीपदान करण्यापूर्वी हात जोडून श्री विष्णूचे, भगवान पुरुषोत्तमाचे ध्यान करावे. माझ्या हातून घडलेल्या पापाचे क्षालन व्हावे आणि मला अक्षय पुण्य मिळावे असा संकल्प करावा. दिव्याला गंध, अक्षता आणि फुल वाहून पूजा करावी. आता हे 33 दिवे प्रज्वलित केल्यानंतर या शिवपुराणामध्ये असे म्हटले आहे की 3 मार्ग सांगितले आहेत जे तुम्हाला खूप जास्त सोपे पडतील. तर तुम्ही ती सगळ्यात
पहिला मार्ग म्हणजे 33 या दिव्याचा दीपदान आपल्या घरी पाण्याच्या ठिकाणी करू शकता. वाहत्या नदीजवळ सुद्धा तुम्ही असे 33 दिवे प्रज्वलित करू शकता. जर तुमच्या घराजवळ वाहती नदी असेल किंवा तुमच्या घरात जो पिण्याचा माठ असेल किंवा तो पाणी पिण्याचा हंडा असेल, तर जे काही भांडं असेल तिथे तुम्ही हे 33 दिव्याचं दीपदान करू शकता. या अधिक महिन्यातील अमावस्येच्या दिवशी पाण्याच्या ठिकाणी जाऊन हे दीपदान करणे अत्यंत सर्वश्रेष्ठ मानले जाते किंवा हे 33 दिवे आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करून एखाद्या गरजू व्यक्तीला दान म्हणून देऊ शकता. त्याचबरोबर त्यांना एक नारळ आणि तुमच्या यथाशक्तीने दक्षिणासुद्धा देऊ शकता. यामुळे तुम्हाला अधिक पुण्यफळ प्राप्त होईल. किंवा जवळपास कुठे मंदिर असेल तर तिथे जाऊन हे 33 दिवे प्रज्वलित करू शकता. तुळशीजवळ प्रज्वलित करू शकता. तर ह्या सगळ्यात महत्त्वाचा हा पहिला उपाय तुम्हाला या अधिक महिन्यातील सोमवती अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. तर हे शक्य नसेल तर केळीच्या झाडाखाली अमावस्या दिवशी सुद्धा केळीच्या झाडाखाली दीपदान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे म्हणतात की भगवान श्रीहरी विष्णू केळीच्या झाडाखाली निवासस्थान करतात. तर तुम्हाला तिथे जाऊन सुद्धा हे 33 दिवे प्रज्वलित केले तर अतिउत्तम. आता त्याचबरोबर या अधिक महिन्यातील अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी दक्षिण दिशेला म्हणजे दक्षिण कोपऱ्यामध्ये एक तेलाचा दिवा नक्की लावा. तिथे एक दिवा लावताना मनोभावे पितरांचे स्मरण करून त्यांचा आशीर्वाद घ्या. त्यानंतर दुसरा दिवा हा तुळशीपाशी सुद्धा लावावा, कारण तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि तुळशीपाशी दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव टिकून राहते. म्हणून तुळशीपाशी सुद्धा एक दीपदान तुम्हाला करायचे आहे. त्याचबरोबर घराच्या मुख्य उंबरट्यावर बाहेरच्या साईडने किंवा आतल्या साईडने डाव्या आणि उजव्या या दोन्ही साईडला 2 दिवे लावायचे आहेत. तर आता उंबरठा हा नकारात्मकता रोखणारा मुख्य रक्षक मानला जातो. उंबरट्यावर दिवा लावल्याने घरात सुख, शांती, समृद्धी प्रवेश करते. तसेच आपल्या पितरांचा वास देखील आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरून आत येत असतो. त्यांना सुद्धा तृप्ती मिळते. म्हणून तिथे सुद्धा एक दीपदान तुम्ही नक्की करा. त्याचबरोबर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल, केळीचं वृक्ष असेल, तर त्या पिंपळाच्या झाडाखाली, केळीच्या वृक्षाखाली सुद्धा एक दीपदान तुम्ही नक्की करायचं आहे. सर्व देवी देवता आणि पितरांचा वास असतो असं म्हटलं जातं. आसपास तर पिंपळाचं झाड नसेल तर काळजी करू नका. जवळच्या कोणत्याही मंदिरात जाऊन तुम्ही हे दीपदान करू शकता. तुम्ही केलेले ते 33 दिवे दुसऱ्या दिवशी ते पिठाचे दिवे काय करायचे, तर तुमच्या घराजवळ जिथे कुठे पिंपळ वृक्ष असेल, पिंपळ वृक्ष नसेल तर केळीचे वृक्ष असेल, तर त्या वृक्षाखाली जाऊन हे दिवे तुम्हाला घेऊन जायचे आहेत. तिथे असणारे पशु, पक्षी, मुंग्या, कीटक आणि इतर प्राणी येऊन खाऊन जातात आणि यामुळे दीपदानाचं आणि अन्नदानाचं पुण्य हे दोन्ही आपल्याला मिळत असते. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तर तो या अधिक मासातील सोमवती अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. 33 दिव्याचं दीपदान तुम्ही वेगळं करायचं आहे आणि यानंतर मी तुम्हाला जे काही 5 दीपदान सांगितले आहेत, 5 ठिकाणी तर तुम्हाला ते वेगवेगळे करायचे आहेत आणि ते दिवेसुद्धा तुम्हाला वेगळे घ्यायचे आहेत. हे दोन्ही उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. तर मैत्रिणी, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, ओम नमः शिवाय नक्की टाईप करा. धन्यवाद.